अरे भूषण आहे माझ्या बूमवर कशाला ठेवलं रे भूषण जाऊ दे. पोलिसांनी 5 दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती, 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे. काय आपली पहिली प्रतिक्रिया आणि पोलिसांचा काय आव्हान 2 दिवस राहते? नाही, पोलीस दलातल्या तपास अधिकाऱ्यांनी खूप संवेदनशीलरित्या हा विषय हाताळलेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं ते तपास करत आहेत असं आता जे आर्ग्युमेंट कोर्टात झालं ते मी ऐकलं. त्याच्यामुळे मला एक समाधान आहे की शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि जिजाऊंच्या विषयी विष ओकणाऱ्या व्यक्तीबद्दल सहानुभूती न ठेवता कायद्याच्या कक्षेत राहून ज्या पद्धतीनं तपास चालला आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं, कारण ह्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल की खूप वेगवेगळ्या व्यक्तींनी शिवाजी महाराजांच्याबद्दल वेगवेगळी विधानं केलेली होती पण त्यांना कुठलीच कारवाई झालेली नव्हती, त्यांच्यावर गुन्हेसुद्धा दाखल झाले नव्हते. पण ह्याच्यावर गुन्हा दाखल होऊन ज्या पद्धतीनं कारवाई करायची चाललेलं आहे त्याच्याबद्दल मला एक शिवाजी महाराजांचा अनुयायी म्हणून एक समाधान वाटतं. युक्तिवादादरम्यान तुम्ही उपस्थित होता. असीम सरोदे युक्तिवाद करत असताना आरोपीच्या वकिलांनी थेट माईक बंद करा अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. त्यांच्याकडं डिफेन्सला काही नसल्यामुळं त्यांनी आमचे आदरणीय असीम सरोदे सर वकील जे आहेत त्यांचा ते ऑनलाईन होते, त्यांचा माईकच म्यूट करा अशा पद्धतीनं थोडंसं बोलायचा प्रयत्न केला. असीम सरोदे सरांनी त्यावेळेला सांगितलं की तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राचाच आवाज बंद करायचा आहे का, आणि या गोष्टीची दखलसुद्धा माननीय न्यायालयानं घेतली असेल असं वाटतं की त्यांच्यासमोर हे सगळं घडलेलं आहे. याद्वारे आवाज मॉर्फ केला आहे असं देखील युक्तिवाद त्या ठिकाणी केला जातोय. अजूनही कसं बघताय या सगळ्याकडे? आता आपण बघतोय की स्वतः जबाबच त्यांनी दिलेला आहे की आणि कोर्टात सुद्धा आता त्यांनी डिफेंड केलं नाही की मी जो जबाब दिला आहे की मीच फोन केलेला होता असं त्यांनी स्वतःच जबाब दिला आहे आणि कोर्टात सुद्धा त्यांनी त्याला डिफेंड आतूनपर्यंत केलेलं नाही. त्या अर्थी AI आणि ह्या सगळ्या गोष्टी मुळातच एक वेगळ्या पद्धतीनं खोटं बोलायचं म्हणून ते केलेलं होतं असं लक्षात येतं. कार्यकर्त्यांच्या भावना फार संतप्त आहेत. काय कार्यकर्त्यांचा भावना संतप्त असणं साहजिक आहे, कारण शिवाजी महाराजांच्याबद्दल ज्या खालच्या थरावर जाऊन बोललेलं आहे त्याच्याबद्दल सगळा महाराष्ट्र, सगळ्या देशभरातल्या शिवभक्तांच्या भावना, सच्च्या शिवाजी महाराजांच्या अनुयायांच्या भावना या संतप्त असणं साहजिक आहे. पण माझं त्यांना आव्हान आहे की आपण लोकशाही पद्धतीनं, संविधानिक मार्गानं याचा आपण लढा देऊ. आमचे वकील मॅडम मॅडम, आज युक्तिवादादरम्यान 5 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी पुन्हा एकदा पोलिसांकडून झालेली होती. काय नेमकं त्यामध्ये सांगितलं आहे तपासातल्या बाबी आपल्या बाजूनं आणि काय ज्या पद्धतीनं 2 दिवस दिलेली आहे पोलीस कोठडी पुरेशी आहे? आता ॲक्च्युली जर पहिल्या दिवशी पोलिसांनी जी 7 दिवसाची PC मागितली होती त्यावेळी माननीय कोर्टाने 3 दिवसांची PC दिलेली होती. पण खरंच पोलिसांचं कौतुकास्पद काम आहे की त्यांनी 3 दिवसातही बरीच इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि त्यातून बरीच प्रोग्रेस दिसून आली. ज्यावेळी एखाद्या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यामध्ये जर प्रोग्रेस दिसून आली तर फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी PC ही पोलीस मागत असतात आणि या केसमध्येही तशीच पोलिसांकडून मागणी झालेली आहे. माननीय कोर्टाने त्याची दखल घेऊन 2 दिवस म्हणजे 30 तारखेपर्यंत PC दिलेली आहे. जो 3 दिवसाचा तपास झाला त्याच्यामध्ये कोरटकर कुठे कुठे फिरले, कोणत्या वाहनांनी फिरले, त्यांनी कुठंही ऑनलाईन पेमेंटचा पर्याय घेतलेला नव्हता, तर त्यांना आर्थिक मदत कुणी केली, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणामध्ये राहण्यासाठी, वेगवेगळ्या ठिकाणांवर जाण्यासाठी कुणी मदत केली, त्यांची काही नावं त्यांनी सांगितलेली आहेत. त्या दृष्टीने ते व्यक्ती खरंच आहेत का किंवा त्यांना कोणत्या पद्धतीनं मदत केली, या सगळ्या गोष्टी हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे आणि त्या इन्व्हेस्टिगेशनकरता पोलिसांनी मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे माननीय कोर्टाने त्यांना 2 दिवस PC दिलेली आहे. आपण कायदेशीर मार्ग अवलंबलेला आहे, आपण कायदेशीर मार्गाने जात आहोत आणि पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते खरंच कौतुकास्पद आहे आणि आम्ही हीच आशा करतोय की जास्तीत जास्त लवकर हे प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होईल.
तर आज सुनावणी होती आणि कोरटकरला आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. 30 तारखेपर्यंत ही कोठडी असेल. कोर्टाच्या निर्णयावरती मी समाधानी आहे असं इंद्रजित सावंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. मात्र पोलिसांकडनं तपासासाठी 5 दिवसांची कोठडीची मागणी करण्यात आलेली होती. मात्र न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे प्रशांत कोरटकरला.